रमेश एक फॉरेस्ट ऑफिसर होता आणि एका महिन्यापूर्वीच तो त्याची बायको अवंतिका आणि मुलगा रिंकू बरोबर त्यांच्या नवीन घरी राहायला आला होता. फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्याला घर सुद्धा शहरापासून दूर एका जंगलात दिलं गेलं होतं. रिंकू 10 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला तिथे त्याच्या मित्रांची कमतरता जाणवते आणि त्याचं मन रमत नसतं. एके रात्री रिंकू झोपलेला असताना त्याला फुटबॉल जमिनीवर आपटल्याचा आवाज ऐकू येतो. तो त्याच्या खोलीतून बाहेर पडून आवाजाच्या दिशेने जायला लागतो. तो एका दुसऱ्या खोलीत येतो जिथे जमिनीवर त्याला एक दरवाजा दिसतो. अरे, या जमिनीमध्ये दरवाजा का आहे? रिंकू दरवाजा वर उघडून पायऱ्या उतरून भुयाराच्या आत जातो. तिथे त्याला दिसतं की त्याच्याच वयाचा एक मुलगा हातात फुटबॉल घेऊन उभा असतो. त्या मुलाच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं असतात, केसही विस्कटलेले असतात. तो फुटबॉल सुद्धा वेगळा आणि भीतीदायक दिसत असतो. पण रिंकूला खूप दिवसांनी आपल्या वयाचा मुलगा दिसत असतो, म्हणून तो खुश असतो. हॅलो मित्रा, माझं नाव रिंकू आहे. तू कोण आहेस? माझं नाव जतीन आहे. तू इथेच राहतोस का? हो, मी खूप वर्षांपासून इथेच राहतो. मी जेव्हापासून इथे आलोय ना, खूप कंटाळलो आहे. इथे माझा कोणीही मित्र नाहीये. तू माझा मित्र होशील का? रिंकू त्याच्या दिशेला हात पुढे करतो आणि जतीन हात मिळवतो. आजपासून आपण मित्र आहोत. काय तू माझ्याबरोबर फुटबॉल खेळशील का? खेळेन मित्रा, पण आता माझी झोपायची वेळ आहे. आपण उद्यापासून खेळायला सुरुवात करूया. ठीक आहे, पण मला एक वचन दे. कसलं वचन मित्रा? मी फक्त तुझा मित्र आहे, त्यामुळे तू इतर कुणालाही मला भेटायला लावणार नाहीस. नेहमी आपण दोघांनीच खेळायचं. ठीक आहे जतीन, मी तुला वचन देतो. असं म्हणून रिंकू त्याला गुड नाईट म्हणतो आणि गपचूप भुयारातून बाहेर पडून स्वतःच्या खोलीत जातो. दुसऱ्या दिवशी रिंकू जेवण करून आपल्या खोलीत जातो तेव्हा त्याला पलंगावर जतीन बसलेला दिसतो. अरे जतीन, तू कधी आलास? मी तर इथेच राहतो ना, काल सांगितलं तर होतं. चल खेळायला सुरुवात करूया. असं म्हणून तो दुसऱ्या हातात लपवलेला सुरा रिंकूला दाखवतो. पण यामुळे आपल्या हातातून रक्त येईल. आता जतीनला राग येतो आणि तोंड फुगवून तो म्हणतो, तुला जर खेळायचं नसेल तर मी जातो. अरे नाही नाही मित्रा, मी खेळणार आहे. चल सुरू करूया. हे ऐकून जतीन खुश होतो आणि सूर्याने आपल्या हातावर नाव लिहायला लागतो. जतीनच्या हातातून जराही रक्त येत नाही, फक्त ओरखडा येतो. हे घे, आता तुझ्यावर पाळी. हे ऐकून रिंकू सुरा हातात घेतो आणि आपल्या हातावर तो चालवणार. एवढ्यातच त्याच्या खोलीत अवंतिका येते. रिंकूच्या हातात सुरा बघून ती घाबरते आणि पटकन रिंकूच्या हातातून सुरा घेऊन ती फेकून देते. जतीन तिकडून गायब होतो. तुझ्या हातात हा सुरा कुठून आला? आई, मी जतीन बरोबर खेळत होतो. कोण जतीन? आई, तो माझा नवीन मित्र झाला आहे. पण तो आहे कुठे? आई, तो इथेच माझ्याजवळ होता, माहित नाही कुठे गेला. अवंतिकाच्या लक्षात येतं की रिंकूला इकडे एकटेपणा जाणवतो आहे, म्हणून तो अशा प्रकारचा काल्पनिक मित्र बनवतो आहे. संध्याकाळी रिंकू खूप कंटाळतो, म्हणून तो गपचूप भुयारातून जतीनच्या खोलीकडे जातो. तिथे त्याला जतीन भेटतो आणि तो त्याला आंधळी कोशिंबीर खेळायला सांगतो. रिंकूच्या डोळ्यांवर तो पट्टी बांधतो आणि लपून बसतो. तो रिंकूला हाका मारून आपल्या दिशेने बोलावतो. रिंकू त्याच्या हाकांच्या दिशेने जातो. तो पायऱ्यांवरून गच्चीवर जातो आणि गच्चीच्या कडेला उभा राहतो. जतीन, तू कुठे आहेस? रिंकूचा आवाज स्वयंपाकघरात अवंतिकाला ऐकू जातो. अवंतिका स्वयंपाकघरातून लवकर गच्चीवर जाते. तिकडे रिंकू गच्चीच्या कडेला पोहोचलेला दिसतो आणि तो खाली पडणारच असतो. तेवढ्यात अवंतिका त्याला हाका मारत त्याच्या जवळ जाते. ती खूप घाबरलेली असते. ती रिंकूच्या डोळ्यांवरून पट्टी काढून त्याला विचारते, बाळा, तू इथून उडी मारणार होतास, खाली पडला असतास म्हणजे? अवंतिकाचे शब्द घशातच अडकतात. आई, मी जतीन बरोबर खेळत होतो. आता मात्र अवंतिकाला त्याची फार काळजी वाटू लागते. ती त्याच वेळी रमेशला फोन करून सगळं सांगते. रमेश अजिबात वेळ न दवडता लगेच आपल्याबरोबर एका मांत्रिकाला घरी घेऊन येतो. तांत्रिक रिंकूला भेटतो आणि त्याच्याशी बोलायला लागतो. बाळा, तुझा मित्र जतीन इथेच आहे का आता?
नाही काका, तो आता इथे नाहीये. तो सगळ्यात पहिल्यांदा तुला कुठे दिसला होता? आमच्या घराच्या आत खाली एक खोली आहे, तिथे जमिनीच्या आत भेटला होता मला. हे ऐकून अवंतिका, रमेश आणि तांत्रिक समजून जातात की तो भुयाराबद्दल बोलतो आहे. मग ते तिघही रिंकू बरोबर भुयाराकडे जातात. बाळा, तुझ्या मित्राला बोलाव. काका, त्याने माझ्याकडून वचन घेतलं आहे, तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही नाही भेटणार, नाहीतर आमची मैत्री तिथेच संपेल. तांत्रिक रमेशला सांगतो की आज रात्री येऊन तो जतीनच्या आत्म्याला या घरातून बाहेर काढेल आणि तो रात्री येईपर्यंत त्यांनी रिंकूला एकटं सोडू नये. रात्री 10 नंतर तांत्रिक काही साहित्य घेऊन घरी येतो. रमेश, रिंकू आणि अवंतिका बरोबर त्या भुयारात जाऊन आपली पूजा सुरू करतो. त्याच्या समोर एक होमकुंड जळत असतं. आपल्याबरोबर समोर तो रिंकूला बसवतो. त्याच्या हातात एक पाण्याने भरलेलं पातेलं असतं. मंत्रांचा जप करता करता ते पाणी हेमकुंडात तो शिंपडत असतो. त्यानंतर तो रिंकूवर पाणी शिंपडतो आणि म्हणतो, जतीन, जर तुझी आत्मा इथे उपस्थित असेल तर माझ्यासमोर येऊन बोल. असं म्हणून तो परत रिंकूवर पाणी शिंपडतो. अचानक रिंकूचं वागणं बदलून जातं आणि त्याचे डोळे लाल व्हायला लागतात. त्याच्या आतमध्ये जतीनचा आत्मा येतो. रमेश आणि अवंतिका हे बघून घाबरून जातात. बाळा जतीन, मला सांग, तू तुझ्या मित्र रिंकूच्या जीवावर का उठला आहेस? रिंकूचा आवाज बदललेला असतो आणि तो जड आवाजात बोलायला लागतो. मी इथे माझ्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर राहत होतो. ती नेहमी माझ्यावर चिडत असायची. मला घरी एकट्याला खेळू द्यायची नाही. एक दिवस तिने मला भुयारात लपून खेळताना पाहिलं. तिने मला खूप मारलं आणि भुयाराचा दरवाजा बंद करून तिथून निघून गेली. तिने बाबांना सांगितलं की मी कुठेतरी पळून गेलोय आणि तिला माहिती नाही मी कुठे आहे. काही दिवसातच माझा जीव गुदमरायला लागला. मी तिला असाच भेटलो जसा रिंकूला भेटलो आणि अशाच प्रकारे मी तिला खेळता खेळता मारले. मी या घरात खेळण्यासाठी बेचैन होतो, पण मला कधीच खेळून दिलं गेलं नाही आणि या घरात खेळायला येणाऱ्या कुठल्याही मुलाला मी खेळू देणार नाही आणि याच पद्धतीने मी सगळ्यांना मारून टाकेन. हे ऐकून अवंतिका आणि रमेश खूपच घाबरतात. जे तुझ्याबरोबर चुकीचं झालेलं आहे त्यांना तू आधीच शिक्षा दिलेली आहेस. जतीन, आता तुला मुक्ती देण्याचं काम माझं आहे. रिंकू, तुझा गुन्हेगार नाहीये. तू त्याची पाठ सोड आणि तू मुक्त हो. जतीनचा आत्मा रिंकूच्या शरीरातून निघून जातो आणि रिंकू बेशुद्ध पडतो. रमेश आणि अवंतिका रिंकूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही दोघं घाबरू नका. हा काही काळ बेशुद्ध राहील. जतीनचा मृतदेह इथेच कुठेतरी पडला असेल. तो मृतदेह शोधून आपल्याला त्याचे अंत्यसंस्कार करायला लागतील, तरच त्याला मुक्ती मिळेल. रमेश आणि अवंतिका आपापला मोबाईलचा लाईट ऑन करून मृतदेह शोधायला सुरुवात करतात. एका कोपऱ्यात त्यांना फार दुर्गंध येतो. दोघं जाऊन पाहतात तर तिथे एक सापळा पडलेला असतो. तांत्रिकाला सापळ्यापाशी ते घेऊन जातात. या सापळ्याला इथून अलगदपणे बाहेर घेऊन झाला. सकाळ होण्याच्या आधी आपल्याला याचे अंत्यसंस्कार केले पाहिजेत. अवंतिका आणि रमेश सापळ्याला भुयारातून अलगद उचलून बाहेर मैदानावर घेऊन येतात. तांत्रिक तिथेच सगळं साहित्य आणून त्याचे अंत्यसंस्कार करतो. चितेची आग शांत झाल्यावर जतीनला कायमची मुक्ती मिळते आणि रिंकूलाही बरं वाटून तो शुद्धीवर येतो.